विश्रामबाग येथील लिमयेमळा ते इनामधामणी रस्त्यावर तिघांनी मुलावर हल्ला करत त्याच्या समोरच वडिलांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। सदरची घटना शनिवारी रात्री 9:15च्या सुमारास घडली, तर हल्ल्यात मृत क्रांतिकुमार यांचा मुलगा सुयश हा देखील गंभीर जखमी झालाय। या खुनानंतर इनामधामणीतील संतप्त नागरिकांनी पोलिसांना खडसावून जाब विचारला। दरम्यान हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या तिघांना 80 फुटी बाजारात नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। विश्रामबाग येथील लिमयेमळा ते इनामधामणी या कच्च्या रस्त्यावर अनेक तरुणांचा अड्डा निर्माण झालाय। धामणीतील नागरिकांनी तक्रार करून देखील कारवाई झाली नव्हती। शनिवारी रात्री 9:15च्या सुमारास इनामधामणीतील शेतकरी क्रांतिकुमार यांचा मोबाईल कुठेतरी पडल्यामुळे ते मुलगा सुयश याला घेऊन विश्रामबागकडे येत होते, तेव्हा वाटेत तिघा संशयितांनी त्यांना अडवलं। त्यांच्यात वाद झाला तेव्हा एकाने कोयता काढून मुलगा सुयश याच्यावर हल्ला चढवला। सुयश जखमी झाल्यानंतर वडील क्रांतिकुमार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून क्रांतिकुमार यांच्या डोक्यात घातला, त्यामुळे गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला। हल्ल्यानंतर तिघा नशेखोरांनी विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकाकडे पळ काढला, परंतु 80 फुटी बाजारात हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी त्यांना पकडून चोप दिलाय। त्यानंतर विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिलं। दरम्यान खुनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बहिरू तळेकर देखील घटनास्थळी आले। तोपर्यंत नागरिकांची गर्दी जमली होती। पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केलाय। घटनास्थळी चप्पल आणि दगड पडला होता, तसेच मृत क्रांतिकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये पाठवला। हल्ल्यानंतर तिघेजण कोयता नाचवत पळाले, तेव्हा आठवडा बाजारात त्यांना पकडण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। प्राथमिक तपासात तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे।